ज्या जुन्नर मार्केट असेल, ओतूर मार्केट असेल, त्या ठिकाणी एक विश्वासावर काम चालतं आणि तो विश्वास त्या ठिकाणी गमावलेला आहे. उदाहरणार्थ मी काही लोकांना बोललो, धोंडीभाऊ शेठ पिंगळ यांच्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम. शेठ म्हणले काही नाही तुम्ही यांना भेटा, शेठ म्हणले काही नाही तुम्ही त्यांना भेटा, शेठ म्हणले तुम्ही काय करा ऑफिसमध्ये जा. ऑफिसमध्ये सुद्धा 4-5 वेळा मी स्वतः यायला पाटील. आणि मी काय केलो तर तो एक माझा शेतकरी रिलेटिव्ह आहे, अतिशय जवळचा आहे. म्हणजे इतकी गंभीर समस्या. हे बघा म्हातारे मेल्याचं दुखणं आहे, काळ शोकावलेला आहे, पैसे छोटे 40,000 म्हणजे फार मोठे नाही. असं जरी असेल तर शेतकऱ्याला ते 40,000 आजच्या दृष्टीनं कमी येत असं नाही. आज बाजारामध्ये माग आहे किंवा तुमचा 11 रुपयाचा दिला 10 रुपयाला होता तो काय म्हणतो तोंडात मारून घेतो, जाऊ द्या बाजारात तोय. पण झालेले पैसे जर मिळत नसतील तर ते शेतकऱ्याला काय करायचे? प्रामाणिकपणाने याचे उत्तर द्या. मी तुमच्या उत्तराची अपेक्षा करतो. धन्यवाद. त्यांना 40 तरी मिळाले, आम्हाला तर काहीच नाही मिळाले. मुद्द्यावर बोला आणि जावा. ते तुम्हाला येण्यासाठी उत्तर काय द्यायचं कारण सांगतो. हे येण्यासाठी उत्तर द्यायचं कारण सांगतो तुम्हाला. माझ्यापेक्षा मोठे यांच्याकडे 10 नाही 25 फेर मारून बेग नाही, कागदावर द्यायचं, पोच घ्यायची यांच्याकडे. आमच्याकडे आहे ना सगळे यांच्यावर कागदावर पोच घ्यायची, त्याच्यावर आहे ना 30-35 लाख म्हणजे कागदावर यायचं का लिहून घ्यायची, लिहून साहेब तुमचं किती दिवस घेऊ ना 2021 बरं का. तसं असेल तर तुम्हाला विलासवर संपूर्ण माहिती दिली जाईल. भाऊ आहे त्याचे पावले 2 लाख रुपये. तुझे किती आहेत? कोणच्याकडे तुझे पैसे? 50,000. माझे 65,000. संतोष बरोबर उतरला ऐका ना साहेब, आमच्या असं आहे लेखी आहे. माझं एक मुद्दा सांगू का? यांचे 2 लाख. संदीप बाईक मध्ये शेतकऱ्यांचे सर्व पैसे दिले. तुमचे किती बाकी माझे 65,000 आहे. 21 पासून आम्हाला आहे ना. किती बाकी 1,99,000 आहे. कधीपासून 21 पासूनचे. कोणच्याकडे ती नाव? संतोष बडबडे आणि त्याच्यापैकी 99 पैसे पण दिले. एक मिनिट, तुमचे किती बाकी आहे? 1.5 लाख रुपये. कोणाकडे? संतोष बरबडे होते. किती कधीपासूनचे? एकच तुमचे अजून कोणाचे बाकी? पुढे इकडे या. 40,000 माझे 2,65,000 आहे. राजरत्न ट्रेडिंग कंपनी ओतूर. कधीपासूनचे? 2021 पासून. 21 पुढचे घेतात. माझे 1,90,000 2021 पासून. संतोष बरबडे. मला तरी नाव दिलं. पुढे जायचं बरोबर दम देतो पाच घर साहेब. दम देतो म्हणलं. सरपंच साहेब, मला वाटलं तर तू पहिल्यांदाच मीटिंग मध्ये एवढा आला. पहिल्यांदाच एक मिनिट ऐका ना. 4 वर्ष झाले आम्ही फाशी घ्यायची. तुम्ही आता सगळ्यांच्या म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. ऐका पट्ट्या बघा साहेब, हे संतोष बरबडेचे पट्टे आहेत आणि तो दमदाटी करतो शेतकऱ्यांना. आणि बुजोर बाजार समितीचे संचालक सभापती त्याला पाठीशी घालतात. आणि त्या दिवशी काय तर म्हणे आम्ही काय दमदाटी केली साहेब देऊ नाही, दमदाटी केली आपण काय बाईटिंग झाली नाही. बघा साहेब, आमचं म्हणणं काय आहे, कोण बी असू शेतकऱ्यांमुळे बाजार समिती चालते. आणि जर त्या शेतकऱ्यांनी मी म्हणतो आजच्या घडीला 20,000 म्हणजे 2 लाखासारखे कोण देते 20,000 कोणाला कोण मला व्हॉट्सअपला कोणच्या कसं मला द्या बाबा 1 लाख रुपये. मी काय म्हणतो उसनं कोण आज 10 रुपये देत नाही. आणि हा संतोष बरबडेचं एवढं मॅटर असून बाजार समिती याला पाठीशी घालत असं ते जमीन आहे, जमीन असं ना बरबड्याला घर असं कायदा आहे. आज आपले पणन मंत्री बी आपले, सहकार मंत्री बी आपले, कायदा ना कंप्लीट टाका, त्याच्या जमिनीवर वसूल करून शेतकऱ्यांचे पैसे द्या ना. काही ना काय असं ना. असे जर 10-20 शेतकरी लागले तर व्यापार लागले तर शेतकऱ्यांना फाशी घ्यावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणता ना साहेब त्या दिवशी बोलले की बुवा तामटे विकली का 24 तास यात पैसे. साहेब सगळ्यांचे संबंध असतात, कोण 24 तास यात पैसे देत नाही, त्यांची काय असतात नसतात. 8-10 दिवस साईड घेतात. आता आम्ही नारंगावला मार्केट नेतो, माल नेतो, 8-10 दिवस थांबतो. पण आम्हाला काय माहिती आहे का तो उद्या त्याची नीतिमत्ता बुडवायची आहे म्हणून. आज जुन्नर मार्केट कांद्याचे पैसे तुम्हाला लगेच नाही भेटत साहेब, 8 दिवसांनी भेटतात, 15 दिवसांनी भेटतात. आम्ही थांबतो का नाही का तर बहुत चांगले बी. आधी तर व्यापारी कमी असल्यामुळं 4च व्यापारी त्याच्याकच माणूस कांदा घालतात, ते 8 दिवसाची 10 दिवसाची साईड घेतात आणि देतात ना. पण उद्या जर कोणची नीतिमत्ता बुडवायची आहे आणि त्याला तुम्ही पाठीशी नाही घातलं पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई करून साहेब. त्याचा गाळा बरोबरचा गाळा आहे का तिथं स्वतःचा
जमीन असेल स्वतःला सरळ सरळ वरून तुम्ही गुन्हे दाखवून, आणि याचे फास्ट प्रोसिजर आहे, गुन्हे दाखवून त्याच्या जमिनीवर त्याला लोन मारून एखाद्या स्टेट बँकेत सरकारी बँकेत शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजे. असं एकदा यांनी केलं होतं. पण तो बेलेकर कोण होतं? बेलेकर. माझं म्हणणं काय आहे का हे जर शेतकरी एवढे साहेब आणि काय साहेब त्यांच्या नाही ना वाईट मध्ये बोलायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांचे पैसे हे का आले? तेच सांगतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही जे म्हटले त्याची जमीन आहे का, तर जमीन जप्तीचे अधिकार मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आहे. ओके. त्यानुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बाजार समितीच्या संचालकांनी ठराव करून प्रस्ताव करून कलेक्टर साहेबांकडे पाठवला. कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना प्राधिकृत केलेले. तहसीलदारांनी वेळोवेळी नोटिसा देऊन त्यांच्या प्रोसिजर महसूलचे काय जी प्रोसिजर असेल जमीन जप्तीची ती त्यांची फॉलो करायचं काम चालू आहे. त्यानंतर त्यांना काय नोटिसा देणं किंवा त्यांच्या सातबाऱ्यावर पूजा चढवणं, त्यांच्या जमिनीच्या त्या खरेदी विक्रीच्या लॉक लावणं, या सर्व प्रोसिजर तहसीलदार साहेबांनी केलेली आहे. आता राहिलेली आहे लिलावाची प्रोसिजर. तर ती लिलावाची प्रोसिजर त्यांनी साहेब आता तुम्हाला एकच मुद्दा सांगतो, कोणतं काम करणं फास्ट प्रोसिजर. असं जर प्रोसिजरला वर्ष 4 वर्ष 5 वर्ष एखादा शेतकरी जायचं जीवानी. मी काय ऐका कायदेशीर असो आपल्या देशात ऐका ना सगळ्या कामांना. आता हे कशाला हो कंच काम एका दिवसात ठरवायचं करायचं मानलं, एका दिवसात सरकार बातला ते साहेब तो विषय. माझं काय म्हणणं आहे आपण त्याच्यात फॉलोअप घेतला. मला सांगा हो सभापती साहेबांनी अजितदादा खूप चांगले, अजित साहेबांनी जोर लावून अजितदादांना जोर लावून सभापती साहेबांना नाही तुम्ही सांगा कलेक्टरांना, अहो सगळी यंत्रणा आलं. पण जरी माझी इच्छा नाही यंत्रणा हलवायची तर मी शांत बसणार. मी नाही ताकद आहे, मला एखादं काम करायचंच आहे. मी जर एखादं गेलो मी तळमळी शरद आलो म्हणतो मला काम पाहिजे नच, माझ्या गावाला तळमळ लागते काम पाहिजे, घरी आलो कोण नाही आपलं पाठ, आपण तळमळीने त्याचा भाग घेतला पाहिजे. साहेब सभापती साहेबांक पावर आहे, आज उपमुख्यमंत्री त्यांची, तुम्ही तळमळीने मांडा शेतकऱ्यांचे मुद्दे. अहो असे बरोबर येतील बाहेर आणि शेतकऱ्यांना दमदाटी करतात. बाजार समितीचा गुन्हा दाखल केला पाहिजे ते बरोबर ठेव. तू जर शेतकऱ्यांना दमदाटी करत असेल तर मी म्हणतो हे ना आता सरकार आहे, इलेक्शन आले, तुम्ही उलट सभापती साहेबांना सांगा, अजितदादा लवकर सांगू कारवाई झाली पाहिजे. अहो करायचं म्हणलं मी सरपंच आहे, मला जर अहो तुमच्या ऑफिसला एवढा बारीक कलर नाही ना ग्रामपंचायत मी कलर द्यायला लागलो साहेब. आता हे नाही बोलायचं बाजार समितीपेक्षा आरटीला शाही कोण मारते काय तरी साहेब मारते का? माझी इच्छा आहे ना मी ज्या ग्रामपंचायत अजून 2 वर्ष आले तिला कलर चांगलाच गेला पाहिजे, त्याचं काम चांगलंच झालं पाहिजे. पण माझी इच्छा जर खाऊ जास्त काय उपयोग नाही साहेब. माझी इच्छा मरगळीची असलो काय करू शकत नाही. आणि आश्वासन दिलं नाही काय माहिती का हे शेतकरी गेले 2 वर्षापासून यायला पाठिंबा किती दिवस झाले? 3 वर्ष. 3 वर्षापासून शेतकऱ्याला बाजार समितीने कशात अडकवलेले प्रशासकाच्या कागदाच्या आईच्या तुम्हाला अडकवलेले. आता त्यांच्या सचिवांच्या बोलण्यानुसार ते प्रोसेस चालू आहे त्यांच्या त्या आईच्या तुम्हाला अडकवलेले. आता सरपंचाने काय झालं का सभापती संजय काळेंचे एकदम जवळचे मित्र आहे, जर ती उद्या संजय काळेंचेच पैसे येणे बाकी असते सभापतीने एक मिस कॉल केला असता अजितदादांना तर तो कोण जिल्हाधिकारी असता कोण प्रांत असता तहसीलदार असता तर 3ऱ्या दिवशी निलावाची प्रोसेस चालू झाली असती आणि त्यांच्या घरात पैसे उपडले असते. आता तुम्ही सर्वसामान्य लोक आहे, तुम्हाला बोटावर खेळायचं काम चाललेलं आहे. आता एक करा, ज्या लोकांचे पैसे बाकी आहेत त्या सर्व लोकांनी तुम्ही जो पाठपुरावा केलाय त्याचे कागदपत्राचे सगळे झेरॉक्स काढून ठेवा. आपण नव्याने एक अर्ज तयार करू आणि आता निवडणूक याच्यामध्ये थोडासा प्रशासनाचा खेळ चालू होईल. परंतु तुमचे पैसे आपण सनदशीर मार्गाने आपल्याला गायच्या दादापर्यंत पोहोचायला अवघड आहे का? आपल्या तालुक्याच्या आमदारापर्यंत पोहोचायला अवघड आहे का? आपण मुख्यमंत्री जायला अवघड आहे का? जर 2021 पासून ही बाजार समिती आणि हे समजा तहसीलदार आणि इथला जो प्रशासक असेल तालुक्याचा या संदर्भित अधिकारी जे असतील जे शेतकऱ्यांना जर भोटाव कळत असतील तर आपण 100% या पुढच्या भविष्य काळामध्ये तुमचे पैसे कशा पद्धतीने लवकरात लवकर काढतील याचा आपण एका वेळेने जाऊ. आतापर्यंत काय झालंय माहितीये का, तुम्ही पाठपुरावा करताय सगळं चाललंय, जखम मांडीला मलम शेंडीला लावायचं काम चाललंय. यांना पण माहितीये का तुमच्या पाठीशी कोणी नाहीये. एक राजू भाऊ सारखा सर्वसामान्य माणूस शेतकरी नेता तुमच्या पाठीशी आहे, त्याला एका व्हॅल्यू देत नाही. आपण सर्वसामान्य शेतकरी, आपल्याला कोण नेता नाही, कोण अध्यक्ष नाही, आपली कोणती संघटना नाही, परंतु शेतकरी संघटना नसली तरी आपण 100,000 शेतकरी एका वर्षी या बाजार समिती आणू शकतो.
एवढी आपली सर्वसामान्य शेतकऱ्याची ताकद आहे आणि पुढील काळात यांना ही सर्व ताकद आपण दाखवू. जर यांना अजूनही बटव खेळायच्या असेल, विम्याच्या संदर्भात असो या तुमच्या शेतकरी थकबाकी असो, आज जुन्नर बाजार समितीमध्ये 2 आणि 4 व्यापारी माल घेणारे. आता आळेफाटा ओतूरच्या तुलनेत जुन्नरमध्ये 2 आणि 3 रुपयाचा बाजार भाव कमी असतो. शेतकऱ्याची अक्षरशः तिथं गळचेपी केली जाते. तरीही संचालक मंडळ झोपेचं सोंग घेत असेल, यापुढे भविष्य काळामध्ये यांना याचे 100% उत्तर द्यायला लागतील. मी अजून एक नमूद करतो, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही यापूर्वी कोणत्या पक्षाचं असत आम्ही त्याची बंधनं तोडलेली आहेत. आमच्यात कोण नेता नाही, तुम्ही याच्यातला कोणताही चेहरा बघा. आम्हाला कुठं राजकारण करायचं नाही. पण यापुढे शेतकरी जागा करणार आणि जागा होणार आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार. तुम्हाला असं वाटत की आम्ही बोटावर खेळू, यापुढे हे शक्य नाही. आणि आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, कारण आम्ही कोणत्याही राजकीय नेत्याचा चहा पेलो नाही आणि कोणाकडे काढले नाही. त्यामुळे आम्ही कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही. तुम्ही आता आम्हाला निवेदन घ्यायला बोलवलं होतं, परंतु त्या 5 लाखाचा उल्लेख तुम्ही करण्यास टाळाटाळ करता आहात. त्यामुळे आम्ही तुमचं निवेदन स्वीकारलं नाही. आता यापुढे आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या बुद्धीला जसं पटेल तसं आम्ही लोकशाही मार्गाने याला ज्या आश्वासनाचे जबाबदार लोक आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, कारखान्याचे चेअरमन आहेत, हे त्या पॅनलचे प्रमुख होते, याचा जाब आता आम्ही तुमच्याकडे न विचारता आम्ही त्यांना विचारू. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचा 5 लाखाचा विमा उतरवणार आहे आणि तुम्हाला आम्ही कोल्ड स्टोरेज देणार आहे, तुम्हाला बाय प्रॉडक्टचे युनिट उभा करणार आहे, तुम्हाला तिकडे सुविधा देणार आहे. आणि म्हणून संजय काळेंच्या पॅनलला मतदान करा हे अतुल शेठ बेनके यांनी मला आणि आमच्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. म्हणून आम्ही तुमच्या पॅनलला मतदान केलेलं आहे. आणि जर त्याचा आज शब्दापासून ते जर बाजूला गेले तर त्याचा जाब आम्ही त्यांना विचारणार, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार. धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलले आणि आमची फसवणूक केली त्याबद्दल धन्यवाद. चला. आणि संदीप भाऊ, अजूनही कोण शेतकरी ज्यांचे पैसे व्यापाऱ्यांनी बुडवले त्यांनी राजूभाऊ आणि संदीप भाऊ गंभीर यांच्याकडे त्यांचे कागदपत्र द्या. आपण नाही जरी नाही सभापतीचं चाललं अजितदादा पुढं तर आपण शरददादा मार्फत मुख्यमंत्र्याकडे जाऊन सगळ्यांचे पैसे काढून त्याची जबाबदारी घेऊ. धन्यवाद.